मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 5. भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा. इंग्रजी शिक्षण घेऊन त्या शिक्षण पद्धतीच्या आधारे येथे उदयाला आलेल्या नवीन पिढीने सामाजिक क्षेत्रात जे काम केले आहे ते महत्त्वाचे आहे. सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या अभावी राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण असते याची जाणीव पहिल्या पिढीतील समाजधुरीणांना होती. यामुळे राजा राम मोहन रॉय यांच्यापासून सुरू झालेल्या सामाजिक धार्मिक सुधारणांचा आढावा घेणे आवश्यक आहे. 5.1 सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता. भारतीय समाजातील अंधश्रद्धा, रूढिप्रियता, जातीभेद, उच्च नीचतेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यामुळे येथील समाज मागे पडला होता. इंग्रजी शिक्षणामुळे येथील समाज सुधारकांची जगाकडे बघण्याची दृष्टी बदलली. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवता यावर आधारित नव समाजाची निर्मिती करणे समाज सुधारकांना आवश्यक वाटू लागले. यामुळे समाज सुधारकांनी जनजागृती करण्यास सुरुवात केली. 5.2 सुधारणा पर्व. राजा राममोहन रॉय यांचा जन्म बंगालमध्ये झाला. त्यांनी उपनिषदांचे संस्कृतमधून बंगालीत भाषांतर केले. त्यांच्या वहिनीला सती जावे लागले. या घटनेचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. रॉय यांनी सती प्रथेविरुद्ध एक पत्र इंग्रजी भाषेत लिहून प्रसिद्ध केले. धर्मग्रंथामध्ये सती जाणे हे धर्मकर्तव्य असल्याचा उल्लेख नाही हे रॉय यांनीच सर्वप्रथम सिद्ध केले. 1829 मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी सती प्रथा नष्ट केली. त्यामागे रॉय यांचे प्रयत्न कारणीभूत होते. बालविवाह आणि पडदा पद्धत यालाही त्यांचा विरोध होता. त्यांनी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. बंगाली भाषेतील पहिले साप्ताहिक सुरू केले. पुढे त्यांनी पर्शियन भाषेतील दैनिक सुरू केले. रॉय यांनी आत्मीय सभेच्या माध्यमातून सर्व धर्मांमधील समान तत्वे शोधण्याचा प्रयत्न केला. 1828 मध्ये ब्राह्मो समाज स्थापन करून ईश्वर एकच आहे आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी मूर्तीपूजेची गरज नाही असे प्रतिपादन त्यांनी केले. राजा राम मोहन रॉय यांनी दक्षिण अमेरिका खंडातील स्पॅनिश वासाहतिक साम्राज्याविरुद्ध चाललेल्या स्वातंत्र्य चळवळीची दखल घेऊन तिला पाठिंबा दर्शवला. स्पेनमधील राजेशाहीच्या विरोधातील उदारमतवादी लोकांना रॉय यांचा पाठिंबा होता. इसवी सन 1830 मध्ये मुघल बादशहाची बाजू मांडण्यासाठी ते इंग्लंडला गेले. मुघल बादशहाने त्यांना राजा हा किताब दिला. इंग्लंडमध्ये ते 2 वर्षे राहिले. पुढे ते फ्रान्सला गेले. ते भारतात होते तेव्हा भारतीयांना त्यांनी युरोप समजावून सांगितला आणि युरोपात गेले तेव्हा तेथील लोकांना हिंदुस्थान समजावून सांगितला. इंग्रजी राजवटीत तयार झालेल्या रॉय यांनी आधुनिकतेची पायाभरणी आपल्या लेखनातून आणि कार्यातून केली. रॉय यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन मानव धर्म सभा, परमहंस सभा आणि ज्ञानप्रसार सभा सुरू झाल्या. जाणून घ्या. 1824 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने वृत्तपत्रांवर कडक नियंत्रणाचा कायदा केला. रॉय यांनी चंद्रकुमार ठाकूर, द्वारकानाथ ठाकूर, हरचंद्र घोष, गौरीचरण बॅनर्जी आणि प्रसन्नकुमार ठाकूर यांच्या स्वाक्षरांचे एक निवेदन सरकारला पाठवले. गव्हर्नर जनरलने या निवेदनाकडे दुर्लक्ष केल्यावर रॉय यांनी इंग्लंडच्या राजाकडे अर्ज पाठवला. त्यातील 2 ओळी महत्त्वाच्या आहेत. रॉय लिहितात, सत्तास्थानावर असलेल्या व्यक्तींचा वृत्तपत्र स्वातंत्र्याला विरोध असतो, त्यामुळे त्यांच्या कारभारावर न रुचणारे नियंत्रण येण्याची शक्यता असते. 5.3 धार्मिक सुधारणा चळवळी. प्रार्थना समाज. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केलेल्या परमहंस सभेतूनच पुढे प्रार्थना समाजाची स्थापना झाली. डॉक्टर आत्माराम पांडुरंग, न्यायमूर्ती म. गो. रानडे, डॉक्टर रा. गो. भांडारकर या प्रार्थना समाजाच्या संस्थापक सदस्यांनी मूर्तीपूजेला विरोध करून एकेश्वरवादास प्राधान्य दिले. कर्मकांडाला विरोध करून प्रार्थनेवर भर दिला. अनाथालये, स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा सुरू केल्या. स्त्री पुरुष समानतेची चळवळ, जातीभेद नाकारणे आणि ऐहिक जीवनाला महत्त्व देणे या गोष्टींना प्राधान्य दिले. सत्यशोधक समाज. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अन्याय धर्माच्या परंपरेवर बौद्धिक आक्रमण करणारा विचार यामागे होता. बहुजन समाजाला नाडणाऱ्या प्रवृत्तींवर महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रहार केला. शेतकरी, कारागीर, कामगार आणि 18 पगड जातींचे भले साधण्याचा मार्ग महात्मा ज्योतिराव यांनी दाखवला. एकेश्वरवाद. वेद व पुराणांचे प्रामाण्य नाकारणे, विवेचक बुद्धीचे प्रामाण्य, पुरोहितांच्या वर्चस्वाला आणि मध्यस्थीला विरोध, मूर्तीपूजा विरोध, तीर्थयात्रा विरोध, चमत्कारांवर अविश्वास, परलोक कल्पनेला विरोध ही सत्यशोधक समाजाची वैशिष्ट्ये होती. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून
प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्यास सुरुवात केली. स्त्री स्वातंत्र्याचा मार्ग शिक्षणातून जातो याची जाणीव या दोघांनी येथील समाजाला करून दिली. स्त्री शिक्षणाचे कार्य पुढे पंडिता रमाबाई रानडे यांनी चालवले. भारतातील समाजरचना विषमतेवर आधारित होती. महात्मा ज्योतिराव फुले यांचे समतेचे कार्य गोपाळबाबा वलंकर यांनी पुढे चालवले. विटाळ विध्वंसन या पुस्तकातून त्यांनी अस्पृश्यतेवर कोरडे ओढले. शिवराम जानबा कांबळे यांनी मुरळी, जोगतिणी आणि देवदासी यांच्या प्रश्नांकडे समाजाचे लक्ष वेधले. आर्य समाज 1875 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. या समाजाने वेदांना पवित्र ग्रंथ मानले. जातीभेद अमान्य करून स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, मिश्र विवाह याचा आर्य समाजाने पुरस्कार केला. रामकृष्ण मिशन इसवी सन 1897 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनने लोकसेवेच्या कार्याला महत्त्व दिले. दुष्काळग्रस्तांना मदत, आजारी लोकांना औषधोपचार, दीनदुबळ्यांची सेवा, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार आणि आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रात कार्य केले. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश त्यांनी तरुणांना दिला. 5.4 समाज सुधारकांचे कार्य. सर सय्यद अहमद खान यांचा जन्म 1817 मध्ये दिल्ली येथे झाला. त्यांचे उर्दू, पर्शियन, अरेबिक आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. आईन ए अकबरी, अबुल फैज याने सम्राट अकबराच्या प्रशासन पद्धतीवर लिहिलेला ग्रंथ, या ग्रंथाचे संपादन त्यांनी केले होते. 1864 मध्ये त्यांनी मुस्लिमांसाठी सायंटिफिक सोसायटी स्थापन केली. या सोसायटीचे सदस्य इतिहास, विज्ञान आणि राजकीय अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास करत. 1869 मध्ये ते इंग्लंडला गेले. इंग्लंडहून परत आल्यावर त्यांनी 1875 मध्ये मुहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. नंतर या कॉलेजचे रूपांतर अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये झाले. अहमद खान यांनी मोहम्मदन सोशल रिफॉर्मर या नावाचे नियतकालिक सुरू केले. त्यांनी आधुनिक शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. ताराबाई शिंदे यांचा जन्म 1839 मध्ये झाला. त्यांनी स्त्री पुरुषांच्या परिस्थितीची तुलना करणारा निबंध लिहिला. यातून त्यांनी अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला. विधवा विवाह, स्त्री शिक्षण, सतीप्रथा बंदी या सुधारणांच्या पुढे जाऊन ताराबाई शिंदे यांनी थेट स्त्री पुरुष समानतेची मागणी केली. हे त्या काळाचा विचार करता अत्यंत धाडसाचे होते. पुरुष सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या त्या भारतातील पहिल्या विचारवंत होत. ताराबाईंच्या दृष्टीने धर्म स्त्रियांचे दमन करणारा आहे, कारण तो पुरुषांनी निर्माण केलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ताराबाईंच्या विचाराचे समर्थन करून त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना चोख उत्तर दिले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या माध्यमातून मुंबईत परळ, देवनार या भागात तसेच पुणे येथे मराठी शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या उद्योगशाळा काढल्या. पुण्यातील पर्वतीचा मंदिर प्रवेश सत्याग्रह, दलितांची शेतकी परिषद, संयुक्त मतदारसंघ योजना या संदर्भात त्यांनी जनजागरण केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांवर समाज उभारणी करण्याचे ठरवले. जातीसंस्थेला विरोध आणि समतेला प्राधान्य देणारा लढा त्यांनी उभारला. बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेबांनी समाजाला शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. यातूनच पुढे महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला. सार्वजनिक पाणवठे सर्वांना खुले असले पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांनी विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केले. नाशिकच्या काळाराम मंदिरात सर्वांना मुक्त प्रवेश मिळावा यासाठी 1930 मध्ये सत्याग्रह सुरू केला. या सत्याग्रहाचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले होते. वृत्तपत्रे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अतूट नाते होते. जनजागरण करणे आणि लढा उभारणे या कामासाठी त्यांनी वृत्तपत्रांकडे चळवळीचे एक हत्यार म्हणून पाहिले. मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि समता अशी वृत्तपत्रे त्यांनी सुरू केली. कष्टकरी वर्गाला उज्ज्वल भवितव्य लाभावे म्हणून स्वतंत्र मजूर पक्ष त्यांनी स्थापन केला. पुढे शेड्यूल कास्ट फेडरेशन पक्ष स्थापन करून समतेवर आधारित समाज रचना निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. 1956 मध्ये त्यांनी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला. भारतीय संविधानाच्या निर्मितीतून त्यांनी मोठे योगदान दिले. रामस्वामी नायकर तामिळनाडूतील एरोड या शहरात 1879 मध्ये रामस्वामी नायकर यांचा जन्म झाला.
1920 मध्ये त्यांनी काँग्रेसमधून आपल्या कार्यास सुरुवात केली. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. गांधीवादी विचारसरणीचा स्वीकार करून स्वदेशीचा प्रसार आणि सर्व जातींना मंदिर प्रवेश यासाठी ते कार्यरत होते. अस्पृश्यांवरील निर्बंध दूर करण्यासाठी त्रावणकोरमध्ये झालेल्या वायकोम सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता. तामिळनाडूमध्ये त्यांनी स्वाभिमान आंदोलन सुरू केले. वर्णव्यवस्था, बालविवाह यांच्या विरोधात त्यांनी लढा उभारला. या कामांमुळे लोक त्यांना पेरियार म्हणजेच महान आत्मा म्हणून ओळखू लागले. ते प्रभावी वक्ते आणि लेखक होते. त्यांनी स्त्रियांचे हक्क, संतती नियमन या विषयांवर क्रांतिकारक भूमिका घेतली. कमलादेवी चट्टोपाध्याय. कमलादेवी काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. 1930 मध्ये मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांना भाग घ्यायला परवानगी द्यावी यासाठी त्यांनी महात्मा गांधीजींचे मन वळवले. त्यांनी स्त्रियांच्या हक्कांच्या संदर्भात आयुष्यभर काम केले. मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता. कामगार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी आंदोलने केली. शेतात काम करणाऱ्या स्त्री मजुरांना न्याय्य वागणूक मिळावी यासाठी त्या आग्रही होत्या. कारखान्यात स्त्रियांसाठी कामाचे चांगले वातावरण असावे असा आग्रह त्यांनी धरला. स्त्रियांना बाळंतपणात पगारी रजा मिळावी म्हणूनही त्यांनी पाठपुरावा केला. 1942च्या चले जाव चळवळीत इंग्रजांनी त्यांना वर्षभर तुरुंगात ठेवले. 5.5 संस्थानिकांचे योगदान. महाराजा सयाजीराव गायकवाड. बडोदा संस्थानात महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी पुरोगामी धोरण आखले होते. यांनी अस्पृश्य आदिवासींना सरकारी खर्चाने शिक्षण आणि वसतिगृह, स्त्री शिक्षणास प्रोत्साहन आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा त्यांनी सुरू केली. महाराजांनी राजवाड्यात सर्व जातींचे एकत्र सहभोजन, गाव तेथे ग्रामपंचायत सदस्य किमान साक्षर पाहिजे, गाव तिथे वाचनालय, सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण, शालेय मुलामुलींना शारीरिक शिक्षण सक्तीचे केले. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शेतीपूरक कौशल्य विकासाधारित अभ्यासक्रम संस्थानात सुरू केले. बालविवाह बंदी, विधवा पुनर्विवाह, संस्थानात विधवा स्त्रीबरोबर मुलींना माहेरच्या मिळकतीत वाटा देण्याचा त्यांनी कायदा केला. राजर्षी शाहू महाराज. कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांनी ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व करत असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वास पाठिंबा दिला. राजर्षींनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा जाहीरनामा काढला. मोफत व सक्तीचा प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. राजर्षी शाहू महाराज यांनी रोटीबंदी, बेटीबंदी आणि व्यवसाय बंदीवर टीका केली. आंतरजातीय विवाहाचा कायदा त्यांनी केला. संस्थानात कोणताही व्यवसाय कोणालाही करण्यास परवानगी देण्यात आली. समाज सुधारकांनी भविष्यातला देश हा आपल्या डोळ्यासमोर ठेवला होता. स्वातंत्र्य चळवळीसाठी लढणारा डोळस समाज निर्माण करायचा असेल तर विचारशील नागरिक तयार करणे आवश्यक असते. भारतीयांनी युरोपीय वसाहतवादाविरुद्ध कसा लढा दिला याचा अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहोत. हेही माहीत हवे. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास शिक्षण क्षेत्रात कर्मवीर भाऊराव पाटील आणि पंजाबराव देशमुख, महर्षी धोंडो केशव कर्वे, गोदावरी परुळेकर, ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करायला हवा. भजन कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे काम संत गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केले. समाजसेवेच्या क्षेत्रात डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, बाबा आमटे आणि डॉक्टर रजनीकांत आरोळे यांची कामगिरी मोलाची आहे. डॉक्टर बाबा आढाव यांनी एक गाव एक पाणवठा ही चळवळ सुरू केली. समाज जीवनात बुद्धिप्रामाण्यवादाची बैठक देण्यात र.धो. कर्वे अग्रेसर होते. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रयत्नांमुळे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने जोर धरला. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.